हॅलो, प्रेज लॉर्ड, गुड मॉर्निंग. परमेश्वर महान आहे. परमेश्वरने आजचा सुंदरसा दिवस आपल्याला दिला. थँक यू जीजस. खरोखर परमेश्वराची दया, त्याची करुणा, त्याची कृपा आज आपल्याबरोबर आहे. हालेलुया. आणि उद्या मदर डे आहे आणि विशेष सर्व मदर म्हणजे सर्व आई लोकांना हॅप्पी मदर डे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर संतती हे परमेश्वरने दिलं वरदान आहे आणि खरोखर आई होणं एक लेडीच्या जीवनामध्ये खूप मोठा आनंद असतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. एक तिचं पहिलं प्रेम जरी ज्या वेळेस तिचं म्हणजे अगोदरचं जशी ती मुलगी जन्माला येते तेव्हा तिचे आई वडील तिच्यावर प्रेम करतात. हालेलुया. नंतर जेव्हा तिचं लग्न होतं तिचे मिस्टर प्रेम करतात. हालेलुया. आणि नंतर पुन्हा प्रेम होतं तिला. ते कोणाबरोबर प्रेम होतं तर मुलाबरोबर, लेकरांबरोबर तिचं प्रेम होतं. हालेलुया. आणि त्या लेकरांचं प्रेम तिच्या जीवनामध्ये एवढं अनमोल असतं की तिला दुसरं काही आठवत नाही. हालेलुया. हो की नाही, काही आठवत नाही. जरी कुणी बोललं की काही गोष्टीमध्ये मी असं विचार करते की आई हा शब्द जरी कुणी शिकलेले नाही किंवा अडाणी आहे, पण त्यांचं माइंड किंवा ते किती हुशार असतात. त्या लेकराच्या बोलण्याच्या ट्युनिंगवरून, हालेलुया, चेहऱ्याच्या हावभावावरून आईला समजत असतं लेकरांचं मनातलं, हृदयातलं. हालेलुया. हो की नाही, त्याच्या डोळ्यातलं पाणी आणि हृदयातली धडधड ती आईला समजते. कोणालाही समजू शकत नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कोणालाही ती कळणार नाही की आज जे आई आणि मुलीचं जे रिलेशन असतं, नातं, हे खूप अतूट प्रेम असतं. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं, परमेश्वराच्या वचनामध्ये सुद्धा सांगितलंय. हालेलुया. जसं आपण बघतो येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्यावेळेस पण त्यांनी आईची काळजी घेतलेली. हो की नाही. योहान शिष्याला त्याने आईला हे केलेलं, सोपवलेलं, आईची काळजी घेतलेली. आणि ते आपण जरी वचनामधून पण आपण कित्येक वेळा हे केलेलं आहे, वचनामधून आपण पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. आणि तसंच EPC याचा 6व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलं आहे, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे. परमेश्वरचं वचन सांगतं की तू आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा, कारण ते काय योग्य आहे. आपला बाप व आपल्या आई याचा मान राख, यासाठी की तुझे कल्याण व्हावे व पृथ्वीवर दीर्घायू असावे. हे अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हो की नाही. परमेश्वर धन्यवाद देते की खरोखर ज्या वेळेस परमेश्वराने आपल्याला एक प्रेम, आपल्या मनामध्ये एकमेकाबद्दल आदर परमेश्वरने दिलेलं आहे. आणि आईचं नातं खूप असतं. आई ही ज्या वेळेस मुलगा रडतं ना, तर ती फर्स्ट टाईम ज्या टायमाला तिची डिलिव्हरी होते, बाळातपण असतं, तर ज्या वेळेस त्या मुलाचा आवाज रडण्याचा ऐकते ना आई, त्यावेळेस प्रथम आई हसते ज्या वेळेस ते बाळ रडतं त्यावेळेस. पण नंतर इथून पुढे ज्या वेळेस त्या डिलिव्हरीच्या टायमाला ती हसते, त्या बाळाचा आवाज ऐकून आनंद अश्रू असतात. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि नंतर असं कधी जीवनामध्ये होत नाही की ते आपलं मूल दुःखी आहे, कष्टी आहे, आई हसत आहे, आई आनंदी आहे, असं कधीच होतं. एकच क्षण आहे फक्त तो याचा डिलिव्हरीचा टाईम, की त्यावेळेस ते बाळ रडतं आणि आईला हसायला येतं, आईला खूप आनंद वाटतो. हालेलुया. त्या आवाजाने आनंदित होते. पण पुन्हा असं कधीच घडत नाही की आपलं लेकरू टेन्शनमध्ये आणि आई खूप खुश आहे, आनंदित आहे, असं कधीच होतं. एकच टाईम आहे तो बाळपणाचा की त्यावेळेस बाळ रडतं आणि आई हसते, नंतर असं नाही होत. आणि म्हणून परमेश्वरचं वचन सांगतं, मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापाच्या आज्ञेत राहा आणि आपला आई व आपला बाप याच्यात तू मान राख. का तर यासाठी की तुझे कल्याण व्हावे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि खरोखर जे लेकरं प्रभू परमेश्वर पिता आईची काळजी घेतात, आईवडिलांची काळजी घेतात, आईवडिलांना सांभाळतात, खरोखर त्यांच्या जीवनामध्ये खूप आणि खूप आशीर्वाद येत आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला स्वतःला अनुभव आहे. मी सुद्धा आज माझी आई 70 वर्षाची आहे, पण मी ह्या वेळेला पण तिची काळजी घेते, तिच्याकडे बघत आहे. आणि वडील तर नाही आहेत आता,
पण तरी पण परमेश्वरने मला ब्लेस केलेलं, आशीर्वादित केले. आम्ही आमच्या सासू सासऱ्यांची सुद्धा खूप काळजी घेतलेली आहे, सांभाळलेली आहे, आणि तेच परमेश्वराने आता हे प्रतिफळ दिलेले. प्रेज लॉर्ड. खरोखर सर्वांना हॅप्पी मदर डे पुन्हा. बिग बिग गॉड ब्लेस यू. आणि आई वडिलांची काळजी घ्या.